नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय होप लास्टचे जे व्हिडिओ आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, नॉमेनक्लेचरचे, हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. आता आज आपण नवीन एक चॅप्टर जे आहे तर ते स्टार्ट करणार आहोत, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, 12th स्टँडर्डचं चॅप्टर आहे. तर याच्यासाठी तुम्ही जर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं जे नॉमेनक्लेचर आहे हे चॅप्टर जर तुम्ही प्रॉपरली करून घेतलं तर जनरली तुम्हाला हे चॅप्टर्स जे आहे तर हे चॅप्टर प्रॉपरली कळेल. ओके, चॅप्टर किंवा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत पूर्ण बघा, कारण की मोस्टली लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये जो कन्फ्युजन आहे किंवा जे क्वेश्चन्स माझ्या क्लासमधल्या मुलांना पडतात तर ते म्हणजे हाऊ टू सॉल्व द रिॲक्शन्स. कारण की सीईटी मध्ये, JMN मध्ये घ्या किंवा नीट मध्ये घ्या, रिॲक्शन्स जे आहे एक सिंगल रिॲक्शन येत नाही, रिॲक्शन्सचे कॉम्बिनेशन्स असतात. तर मग त्याच्यापासून तुम्हाला रिॲक्शन्स कधी की कशी सॉल्व करायची आहे किंवा त्या ठिकाणी कोणते तुम्ही कॉम्बिनेशन्स यूज करायला पाहिजे तर ते आपण आजच्या लेक्चरमध्ये टोटली क्लिअर बघणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि प्लीज कमेंट करा की तुम्हाला काय समजलं आहे, काय नाही समजलेलं आहे ते. ओके, मग आज आपण टॉपिक बघणार आहोत आणि चॅप्टरचं नाव आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्किल हॅलाइड्स और अरिल हॅलाइड्स. ओके, अरोमॅटिक हॅलोजन कार्बन किंवा ॲलिफॅटिक अल्किल ग्रुपचे पण हॅलोजन्स जे आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आज आपण फक्त एवढाच टॉपिक घेणार आहोत. फर्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन, then nomenclature, then isomerism and preparation procedure of haloalkanes and haloarenes. प्रिपरेशन प्रोसिजर तुम्हाला हॅलोअल्केन आणि हॅलोअरेन्स दोघं तुम्हाला बघायचं आहे. एवढा टॉपिक बघू आपण आणि जनरली प्रिपरेशन प्रोसिजर वरती जे क्वेश्चन्स जनरली माझ्याकडे आहे तर तेवढे मी घेईन. तर लवकरात लवकर व्हिडिओ स्टार्ट करू. नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन कंपाऊंड. तर सगळ्यात फर्स्ट जे क्लासिफिकेशन आहे तर ते आहे ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक. ओके, आय थिंक आता सगळ्यांना ॲलिफॅटिक म्हणजे माहिती असेल, स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन. मग ॲलिफॅटिक हॅलोजन कंपाऊंड मध्ये पुन्हा 3 टाईप आहे, हॅलोअल्केन्स, हॅलोअल्कीन, हॅलोअल्काइन. हॅलोअल्केन्स म्हणजे विच कन्सिस्ट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि त्याला जनरली हॅलाइड्स जो आहे हा हॅलाइड्स तुम्हाला जॉईंट करायचं. एक्झाम्पल CH4, याच्यामध्ये तुम्हाला एक हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे आणि एक क्लोरीन ऍड करायचा आहे. कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे CH3Cl. नाउ हॅलोअल्कीन means which consists of carbon carbon double bond or halide group is joined to the carbon carbon double bond. Okay, these are haloalkane and alkyne means carbon carbon triple bond. Haloalkane or alkyl halide group are joined to the carbon carbon triple bond. आता हे झाले ॲलिफॅटिकचे 3 टाईप. याच्यानंतर नेक्स्ट येते ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड. ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड मध्ये सगळ्यात फर्स्ट आहे न्यूक्लिअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता न्यूक्लिअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की बेन्झीनची रिंग असेल आणि बेन्झीनच्या रिंगला डायरेक्टली हॅलोजन्स जे आहेत तर ते हॅलोजन्स अटॅच असतील. ओके, तर तुम्ही कोणताही हॅलोजन अटॅच करू शकतात. इट मे बी क्लोरो, ब्रोमो और आयटो. ओके, तर अजून आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. याला तुम्ही जनरली ब्रोमो ग्रुप जो आहे तर तो अटॅच करू शकतात. इट मीन सिंपल आहे, न्यूक्लिअर म्हणजे हॅलाइड्स जे आहे हे हॅलाइड्स डायरेक्टली तुम्हाला बेन्झीनला कनेक्ट करायचे आहे. नाउ साइड चेन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. साइड चेन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये बेन्झीनची रिंग असेल आणि बेन्झीनच्या रिंगला एक कार्बन जो आहे तर तो कार्बन कनेक्टेड असणार आहे आणि त्या कार्बनला जनरली हॅलोजन्स जे आहे तर ते हॅलोजन्स तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. म्हणजे बेन्झीनच्या रिंगला अजून एक साइड चेन कार्बन असेल, कार्बन घ्या किंवा इथिल घ्या, प्रोपिल घ्या, कोणती एक ॲलिफॅटिकची जनरली चेन जी आहे किंवा अल्किल हॅलाइडची चेन असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला हा कंपाऊंड किंवा क्लोरीन जो आहे तर तो मिळणार आहे. आता नेक्स्ट जो टाईप आहे क्लासिफिकेशनचा तर तो टाईप आहे ऑन द बेसिस ऑफ टाइप ऑफ हॅलोजन ॲटम प्रेझेंट.
on the basis of type of halogen atom, type of halogen atom or number of halogen atom. ओके, या बेसवरती जनरली नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टाइप ऑफ हॅलोजन ॲटम. सगळ्यांना माहिती 4 टाइप आहे, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो. फ्लोरोवाले वेगळे, आयडोवाले वेगळे आणि जनरली क्लोरोवाले वेगळे. एक्झाम्पल घ्या, याच्यामध्ये तुम्हाला दोघं घ्यायचे आहे, ॲलिफॅटिक पट आणि ॲरोमॅटिक पट. CH3Cl क्लोरो, त्याच्यानंतर CH3Br, त्याच्यानंतर CH3 आयडो. त्याच्यानंतर तुम्ही बेन्झीनची रिंग कनेक्ट आयोडीनला, आयोडीन आयडो ग्रुप जो आहे तर तो कनेक्ट करा. त्याच्यानंतर डायरेक्टली क्लोरो ग्रुप कनेक्ट करा. त्याच्यानंतर डायरेक्टली ब्रोमो ग्रुप जो आहे तर तो कनेक्ट करा. हे झाले तुमचे टाइप ऑफ हॅलोजन ॲटम. इट्स अ फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयडो. नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. आता नंबर ऑफ हॅलोजन ॲटम मध्ये परत 4 टाइप आहेत, तर ते आहे मोनो, डाय, ट्राय आणि टेट्रा. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलोजन ॲटम म्हणजे कंपाउंड कंटेन सिंगल हालाइड ग्रुप. एक्झाम्पल घ्या, CH3 CH2 Cl. या ठिकाणी काय आहे, सिंगल हालाइड ग्रुप जो आहे तर तो प्रेझेंट असणार आहे. डाय मध्ये CH3 Cl अँड Cl. डाय मध्ये तुम्हाला 2 ग्रुप्स जे आहे तर ते 2 ग्रुप्स हॅलोजन्सचे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. 2 ग्रुप्स एकतर एका कार्बनला पण कनेक्ट असू शकतात किंवा 2 ऍडजसेंट कार्बनला पण कनेक्ट असू शकतात. ओके, तर या ठिकाणी एक पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, डायहॅलोजन जर एकाच कार्बनला 2 क्लोरीन कनेक्ट असतील तर त्याला आपण म्हणणार जेमिनल, आणि जर ऍडजसेंट कार्बनला कनेक्ट असतील तर त्याला आपण म्हणणार विसिनल. 2 डिफरंट कार्बनला जर क्लोरीन कनेक्टेड असेल देन इट इज कॉल्ड विसिनल, आणि सिंगल कार्बनला जर कनेक्टेड असेल देन इट इज कॉल्ड जेमिनल. ट्राय मीन्स 3 कार्बन तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचे आहे, कनेक्ट करायचे आहे. ओके, इट्स क्लोरोफॉर्म. आणि त्याच्यानंतर टेट्रा म्हणजे 4 क्लोरो ग्रुप किंवा 4 हालाइड ग्रुप जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी कनेक्ट करायचे आहे टेट्रामध्ये. CCl4, इट्स अ कार्बन टेट्रा क्लोराइड. याचं स्ट्रक्चर Cl 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 Cl, इट्स अ कार्बन टेट्रा क्लोराइड. नेक्स्ट जो टॉपिक आहे तर तो आहे आता सी नेचर ऑफ कार्बन ॲटम. इकडे घेऊ आपण. एवढं सगळ्यांना समजलं आहे? हे बघा, जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. नेक्स्ट टॉपिक आपण बघू, नेचर ऑफ कार्बन ॲटम C1. आता नेचर ऑफ कार्बन ॲटम मध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी येणार. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी मध्ये बघा, halogen group attached to the primary carbon is called primary. Then it is attached to the secondary carbon, then it is called secondary. आणि टर्शरी कार्बन म्हणजे टर्शरी कार्बनला जर कनेक्टेड असेल then it is called tertiary. This is the classification of halogen और अल्किल हॅलोजन और अरोमॅटिक. तर सगळ्यात फर्स्ट क्लासिफिकेशन येते ॲलिफॅटिक अरोमॅटिक. ॲलिफॅटिक हॅलोजन कंपाऊंड, इट मीन्स हॅलो अल्केन. आता ॲलिफॅटिक म्हणजे स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन, 3 पार्ट्स जे आहेत तर ते त्याच्यामध्ये असणार. परत हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइन. हॅलो अल्केन्स म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्किन म्हणजे डबल बॉन्ड, त्याला तुम्हाला हालाइड ग्रुप जो आहे तर तो कनेक्ट करायचा आहे. अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, त्याला तुम्हाला हालाइड जो आहे तर तो कनेक्ट करायचा आहे. नेक्स्ट जो टाइप आहे तर तो आहे ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड. ॲरोमॅटिक हॅलोजन कंपाऊंड मध्ये पुन्हा 2 आहे, न्यूक्लिअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, साइड चेन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता न्यूक्लिअर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, बेन्झीनच्या रिंगला डायरेक्टली हालाइड ग्रुप जो आहे तर तो तुम्हाला कनेक्ट करायचा आहे. साइड चेन मध्ये बेन्झीनची रिंग असेल त्याला
साईडला कार्बन असेल आणि मग तुम्हाला हॅलाइड ग्रुप जो आहे तर तो कनेक्ट करायचा आहे. नाव टाइप ऑफ हॅलोजन ॲटम और नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. टाइप ऑफ हॅलोजन ॲटम मध्ये फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो, आयडो असे तुम्हाला टाइप पडायचे आहे. जनरली क्लोरो ग्रुप कनेक्टेड असेल तर इट मे बी कंडक्टेड और इट मे बी इन्क्लुडेड इन अ क्लोरो ग्रुप. The number of halogen atom mono, di, tri or tetra. Mono means single halogen connected, di means 2, tri means 3 and tetra means 4. And nature of carbon atom primary, secondary, tertiary. The halogen group which is connected to the primary carbon that is called primary. Secondary carbon it is called secondary. Tertiary carbon it is called tertiary. Okay. Next जो topic आहे आता नेक्स्ट जे क्लासिफिकेशन आहे तर ते क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. ओके, हायब्रिडायझेशन टॉपिक आपण आधी पण घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकतात. पहिला जो टाइप आहे त्याच्यामध्ये तर तो आहे कंपाऊंड कंटेनिंग sp3 हायब्रिडाइज ग्रुप. म्हणजे हॅलोजन तुम्हाला अशा कार्बनला कनेक्ट करायचा आहे की तो कार्बन sp3 हायब्रिडाइज पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जो टाइप आहे तर तो आहे हॅलो अल्केन्स. हॅलो अल्केन्स बेस्ट एक्झाम्पल आहे RX. च्या जागी तुम्ही कोणताही अल्किल ग्रुप जो आहे तर तो घेऊ शकतात आणि एक्सच्या जागी तुम्ही कोणताही हॅलाइड जनरली घेऊ शकतात. CH3Cl, CH3CH2Cl. ओके, नाव नेक्स्ट जो ग्रुप आहे आपला तर तो आहे ॲलिलिक हॅलाइड्स. आता ॲलिलिक हॅलाइड्स मीन्स कार्बन sp3 हायब्रिडाइज असेल पण कार्बनची जी नेक्स्ट चेन असेल तो कार्बन जो असेल तर तो sp2 हायब्रिडाइज असणार आहे. बघा एक्झाम्पल CH डबल बॉन्ड CH, CH2 डबल बॉन्ड CH, then C and after that Cl. तुम्ही याला जनरली बॅलन्स करू शकतात. दॅट कंपाऊंड इज नोन ॲज ॲलिलिक हॅलाइड्स कंपाऊंड because this carbon is sp3 hybridized but this carbon is sp2. मग sp3 च्या साईडला sp2 कार्बन जो आहे तर तो प्रेझेंट असेल तर तो येते तुमचा ॲलिलिक हॅलाइड मध्ये. नाव बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइड म्हणजे त्या ठिकाणी बेन्झिनची रिंग असेल, बेन्झिनच्या रिंगला साईड कार्बन असेल आणि मग त्या साईड कार्बनला हॅलोजन ग्रुप जो आहे तर तो कनेक्टेड असेल. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रिक्टली लक्षात ठेवायचं आहे की जनरली कार्बन जो आहे तर तो कार्बन स्ट्रिक्टली sp3 हायब्रिडाइजेस असणार आहे. नाव प्रोपॅगिल हॅलाइड्स. प्रोपॅगिल हॅलाइड्स मध्ये सगळ्यात फर्स्ट जो आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्या ठिकाणी पाहिजे. ओके, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्याच्या नेक्स्ट आपला नॉर्मल sp3 हायब्रिडाइज कार्बन असेल आणि त्याला तुम्हाला हॅलोजन जो आहे तर तो हॅलोजन कनेक्ट करायचा आहे. sp2 हायब्रिडाइज. आता sp2 हायब्रिडाइज मीन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डला तुम्हाला हॅलोजन जो आहे हा हॅलोजन जनरली कनेक्ट करायचा आहे. ओके, त्याला म्हणणार तुम्ही sp2 हायब्रिडाइज. आणि नेक्स्ट येते तुमचं आता याच्यामध्ये अजून एक टाइप येणार ॲरोमॅटिक मध्ये. बेन्झिनच्या रिंगला तुम्ही डायरेक्टली आयोडीन म्हणा किंवा कोणताही हॅलाइड ग्रुप जो आहे तर तो कनेक्ट करू शकतात कारण की हा कार्बन सुद्धा sp2 हायब्रिडाइज आहे. त्याच्यानंतर sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जनरली जो हॅलोजन ग्रुप आहे तर तो हॅलोजन ग्रुप सिम्पली कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला कनेक्टेड असणार आहे. ओके, हे झाले क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन कंपाऊंड. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो आहे नॉमेनक्लेचर. तर आय होप नॉमेनक्लेचरचे व्हिडिओ सगळ्यांनी बघितलेले असतील तरी मी एक वेळेस थोडं रिव्हाइज करून देते शॉर्टली. कॉमन नेम सिस्टीम आणि IUPAC नेम सिस्टीम. तर फर्स्ट वन येते आपली कॉमन नेम सिस्टीम. कॉमन नेम सिस्टीम नुसार कॉमन नेम सिस्टीम नुसार तुम्हाला जे जनरल नेमिंग करायचं आहे तर ते करायचं आहे. सपोज आपण ग्रुप घेतलाय RX. इट्स अल्किल हॅलाइड. ओके, एक्झाम्पल बघा या ठिकाणी. एक्झाम्पल मी घेतलंय CH3Cl. याचं नाव होऊन जाणार तुमचं मिथिल क्लोराइड. त्याच्यानंतर CH3CH अगेन CH3
या कंपाऊंडला मिडलच्या कार्बनला जर मी क्लोरो ग्रुप कनेक्ट केला देन इट विल बी written as isopropyl. I think you know that the second number of carbon if having a branching, then according to the common name system we should use a prefix iso. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी आयसो हा ग्रुप जो आहे हा आयसो ग्रुप तुम्हाला राईट करायचा आहे, आयसोप्रोपिल प्रोपेन. ओके, नाव दिस वन इज कॉमन नेम सिस्टीम. मग तुम्ही या ठिकाणी कोणताही ग्रुप घेऊ शकतात, इट मे बी क्लोरो, ब्रोमो, आयडो. ओके, आता IUPAC नेमिंग नुसार तुम्हाला जे नॉमेनक्लेचर आहे हे नॉमेनक्लेचर कसं करायचं आहे. निओ ग्रुपचं कसं करणार बरं. निओला तुम्हाला जनरली टर्शरी कार्बन जो आहे तर तो घ्यावा लागेल. डबल ब्रांचिंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. निओ 4 कार्बन असल्यामुळे निओ ब्युटिल क्लोराइड. ओके, इट्स द कॉमन नेम सिस्टीम. देन IUPAC सिस्टीम नुसार तुम्हाला नॉमेनक्लेचर कसं करायचं. IUPAC नेमिंग नुसार जे हॅलोजन ग्रुप आहे हे हॅलोजन ग्रुप तुम्हाला ऍज अ प्रिफिक्स म्हणून यूज करायचे आहे. ओके, प्रिफिक्स म्हणजे एक्झाम्पल बघा RX IUPAC नुसार तर नेमिंग होऊन जाणार हॅलोफ अल्केन. इट्स अ हॅलोफ अल्केन. नाव टेक अगेन नेक्स्ट एक्झाम्पल CH3Cl. इट्स अ क्लोरो मिथेन. ओके, पॅरेंट नेम जेवढी चेन असेल तर तेवढं पॅरेंट नेम जे आहे तर ते पॅरेंट नेमिंग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक्झाम्पल घेऊ आपण CH3CH अगेन CH3 याला Cl कनेक्ट करा. आता या ठिकाणी तुम्हाला नंबरिंग यूज करावे लागेल ॲज युजल 1 2 3 नंबर जे आहे तर ते आधी राईट करायचे. 2 आपला जो हा लाईट ग्रुप आहे तर तो आहे 2 क्लोरो प्रोपेन. ओके, नाव नेक्स्ट टेक अगेन न्यू एक्झाम्पल CH3 CH2 CH2 CH3 CH3 Cl. ओके, आता IUPAC नुसार सगळ्यात फर्स्ट रूल आहे आपला सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम. आता या कार्बनला जनरली 2 ब्रांचिंग आहे, एक मिथिलची आणि एक क्लोरोची. 1 2 सेकंड नंबरच्या कार्बन ॲटमला 2 ब्रांचिंग आहे, 1 क्लोरोची आहे आणि 1 मिथिलची आहे. तर आधी कोणाचं नाव देणार. क्लोरो. डेफिनेटली जनरली C जो आहे तर तो फर्स्ट येतो अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर. नाव 2 क्लोरो 2 मिथिल 1 2 3 4 5 पेंटेन. या रीतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर जे आहे तर ते नॉमेनक्लेचर करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जो मी पॉइंट आताच तुम्हाला क्लिअर केला, जर ऍडजसंट कार्बन ॲटमला क्लोरो ग्रुप जो आहे तर तो कनेक्टेड असेल देन इट इज कॉल्ड विसिनॉल. आणि सेम कार्बनला जर क्लोरो ग्रुप किंवा हालाइड जे आहे तर ते प्रेझेंट असेल देन इट इज कॉल्ड जेमिनल. ओके, अजून जर तुम्हाला डीपली बघायचं असेल तर तुम्ही याच्या आधीचे जे व्हिडिओ आहे आपले नॉमेनक्लेचरचे तर ते व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तर तो टॉपिक आहे आपला आयसोमेरिझम. आय होप सगळ्यांना समजत असेल. नसेल समजत तर प्लीज कमेंट्स करा कमेंट बॉक्समध्ये, मी अजून क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. ओके, नेक्स्ट जो टॉपिक आहे आता तर तो आहे आपला आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम आय थिंक सगळ्यांना माहिती आहे. आयसोमेरिझम मीन्स व्हॉट, which having the same molecular formula but different structural formula. मग हॅलो अल्केन मध्ये किती आयसोमेरिझम प्रिपेअर होतात. चेन आयसोमर्स अँड पोझिशन आयसोमर्स. 2 आयसोमेरिझम या ठिकाणी आहे, चेन अँड पोझिशन आयसोमेरिझम. चेन आयसोमेरिझम.
नाव चेन आयसोमेरिझम म्हणजे आता सगळ्यांना माहिती एक तर स्ट्रेट चेन असेल किंवा ब्रांच चेन असेल. ओके, दोघांपैकी त्या ठिकाणी काहीतरी असणार आहे, स्ट्रेट चेन और ब्रांच चेन. एक्झाम्पल बघा, CH3 CH2 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 Br, फर्स्ट वन. सेकंड वन CH3 CH2 CH CH3 Br, and next CH3 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 Br. Okay, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. हा एक टाइप झाला, दॅट इज चेन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम मध्ये तुम्हाला जो फंक्शनल ग्रुप आहे हायलाइट्स, तर तो तुम्हाला चेंज करायचा आहे. CH3 CH2 CH2 आयोडीन घ्या, आयडो प्रोपेन, ओके, ब्रोमो ब्युटेन, याचं जे नाव येऊन जाईल. ओके, हा इथे घ्या म्हणजे ब्रांच चेन असेल. हा, आता याचं जे नाव असेल तर ते नाव असणार आहे तुमचं 1 2 3, 1 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. ओके, आणि याचं सेम 2 ब्रोमो 2 मिथिल प्रोपेन. नाउ नेक्स्ट, मिडलच्या कार्बनला आयोडीन. पोझिशन म्हणजे तुम्हाला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याची पोझिशन चेंज करायची आहे. हा आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये झालेला आहे हे पण, आणि नॉमेनक्लेचर पण. नॉमेनक्लेचर जर तुम्हाला समजला नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी थोडं फक्त आणि फक्त हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं अजून डीपली घेईन. नाही, जे कोणी नवीन असतील तर त्यांनी आधीचे जे नॉमेनक्लेचरचे लेक्चर्स आहेत तर ते लेक्चर्स प्लीज सगळे बघा. नेक्स्ट जो टॉपिक आपला आता स्टार्ट होणार आहे तर तो आहे प्रिपरेशन प्रोसिजर. इट्स अ मस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. तर चला विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तर तो आहे प्रिपरेशन प्रोसिजर ऑफ हॅलो अल्केज और हॅलो अरिल. दोघांच्या 1 बाय 1 प्रिपरेशन प्रोसिजर जे आहे तर आपल्याला बघायचे आहे. आय थिंक प्रिपरेशन प्रोसिजर आपल्या पूर्ण होणारच नाही, आज हाफ होतील आणि हाफ पण नाही होणार. फक्त अल्कोहोल पासून जे प्रिपरेशन प्रोसिजर होईल, अल्कोहोलमध्ये पण हॅलोजन ऍसिड. बाकीच्या आपण उद्या कंटिन्यू करू कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मला माहिती आहे की तुम्ही हा एवढा मोठा व्हिडिओ बघणार नाही. आपण 2 स्टेपमध्ये करू, आज एवढी घेऊ आणि बघ बाकीची उद्या. ओके, आता याच्यामध्ये बघा, सगळ्यात फर्स्ट आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलमध्ये फर्स्ट आहे बाय ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड. आता बाय ऍक्शन ऑफ हॅलोजन ऍसिड मध्ये अल्कोहोल तुम्हाला हॅलोजन ऍसिड सोबत रिॲक्ट करायचं. हॅलोजन ऍसिड मे बी HCl, HBr और HI. तुम्हाला काय मिळेल, अल्किल हॅलाइड मिळेल प्लस वॉटर. मग सगळ्यात फर्स्ट आहे क्लोरो अल्केन. क्लोरो अल्केन मध्ये तुम्हाला अल्कोहोलची रिॲक्शन HCl सोबत करायची आहे इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराइड. अनहायड्रस झिंक क्लोराइडचा यूज जो आहे तर तो या ठिकाणी आहे CO बॉन्ड वीक करण्यासाठी. म्हणजे हा आणि हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड वीक करण्यासाठी झिंक क्लोराइडचा यूज जो आहे तर तो त्या ठिकाणी होणार आहे. CH3 CH2Cl प्लस वॉटर जे आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता याच्यामध्ये टर्शरी जो ग्रुप आहे, एक्झाम्पल घ्या, टर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोल इज मोस्ट रिॲक्टिव्ह असल्यामुळे कॅटलिस्टची गरज नाही. ओके, तुम्हाला डायरेक्टली प्रोडक्ट मिळणार आहे का, कारण की प्लस इफेक्ट कार्बोकटायन मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम आपण बघणारच आहोत. ओके, कार्बोकटायन मेकॅनिझम आहे तर त्याच्यामुळे टर्शरी मोस्ट स्टेबल असतं कार्बोकटायन मध्ये. नेक्स्ट ब्रोमोअल्केन. ब्रोमोअल्केनची रिॲक्शन्स तुम्हाला अगेन अल्कोहोल प्लस HBr सोबत तुम्हाला रिॲक्शन्स जी आहेत तर ती करायची आहे. इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तुम्हाला मिळणार आहे CH3 CH2Br, ओके, प्लस H2O. पण या कंडिशन मध्ये बघा, HBr जो आहे हा HBr जनरली अनस्टेबल आहे. जर डायरेक्टली HBr घेतला तर तो अनस्टेबल होतो. म्हणून तुम्हाला इन सिटू मध्ये मीन्स मॅनमेड कंडिशन मध्ये KBr आणि H2SO4 चं कॉम्बिनेशन घ्या आणि त्याच्यापासून HBr तुम्हाला इन सिटू कंडिशन मध्ये मिळेल.
आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे CH3CH2Br. नेक्स्ट I2 अल्केनचं पण सेम आहे. जर तुम्ही HI घेतलं तर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल, पण सेम HI मोस्ट स्टेबल नसल्यामुळे तुम्हाला याचं कॉम्बिनेशन जे आहे तर ते घ्यावं लागेल Ki प्लस H3PO4. या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे CH3CH2I प्लस H2O. ओके, या ठिकाणी तुम्हाला सेम प्रोडक्ट मिळणार आहे, फक्त साइड प्रोडक्ट जो आहे तर तो साइड प्रोडक्ट या ठिकाणी चेंज होतो. साइड प्रोडक्ट तुमचं या ठिकाणी होणार आहे पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट. ओके, KH2PO4. इट्स अ पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट. ही झाली तुमची रिॲक्शन फ्रॉम अल्कोहोल, क्लोरोअल्केन, ब्रोमोअल्केन आणि आयडोअल्केन. रिॲक्टिव्हिटीचं नेचर बघा. HI इज द मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl. आणि अल्कोहोलमध्ये आपण ॲज युजल बघितलं टर्शरी मोर रिॲक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू सेकंडरी आणि टर्शरी. आता या ठिकाणी बघा मी एक ग्रुप जो आहे तर तो ग्रुप ड्रॉ केलेला आहे. ग्रुप आहे निओपेंटिल अल्कोहोल. निओपेंटिल अल्कोहोल रिॲक्शन करायची आहे HCl. मेकॅनिझम सगळ्यात फर्स्ट ऑक्सिजनची जी लोन पेअर आहे तर ती लोन पेअर हायड्रोजन वरती अटॅक करते. मला प्रोडक्ट मिळणार आहे CH3, देन C अगेन CH3, CH3, CH2, okay, OH2. इन दॅट केस ऑक्सिजन कॅरी पॉझिटिव्ह चार्ज, कारण की त्याने 3 बॉन्ड फॉर्म केले. पॉझिटिव्ह चार्ज बॅलन्स करण्यासाठी हा ग्रुप जो आहे तर तो रिमूव्ह होईल. रिमूव्ह झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे, बॉटमला लिहिते मी या ठिकाणी, CH3, 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 CH2 प्लस OH2. H2O रिमूव्ह होणार तर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज होऊन जाईल. पण या ठिकाणी बघा, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कार्बोकटायन ह्या कार्बनने स्टेबिलाइज होणार नाही. ऍडजस्टला कोणताही प्लस इफेक्ट वाला कार्बन नाही. मग या ठिकाणी रिअरेंजमेंट होते. हा जो ग्रुप आहे हा ग्रुप इथे शिफ्ट होतो, पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती शिफ्ट होणार. प्रोडक्ट मिळेल तुम्हाला CH3. थोडं रिॲक्शन जे आहे तर ती बघा या रीतीने रिॲक्शन आहे. फायनल प्रोडक्ट CH2CH3. ओके, आणि याच्यावरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. इट इज कॉल्ड रिअरेंजमेंट रिॲक्शन. फायनली क्लोरीनची ऍडिशन करा. क्लोरीनची ऍडिशन केल्यानंतर प्रोडक्ट मिळेल CH3, अगेन CH3, Cl, CH2, CH3. या ठिकाणी बघा तुम्हाला जो प्रोडक्ट मिळत होता तर तो प्रोडक्ट होता स्ट्रेट चेन 2 डायमिथिल 1 क्लोरो 2 डायमिथिल प्रोपेन. या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळालेला आहे 2 क्लोरो 2 मिथिल ब्युटेन. तर ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कार्बोकटायन जो आहे तो कार्बोकटायन कुठं घ्यायचा, पॉझिटिव्ह चार्ज कुठं घ्यायचा. ओके, आणि मग रिॲक्शन्स तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. तर आज आपल्या पूर्ण रिॲक्शन नाही होणार, तर आज आपण ह्या एवढ्या रिॲक्शन केलेल्या आहे. बाकीच्या उद्या आपण कम्प्लीट करू. उद्या मी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा जो रिमेनिंग प्रिपरेशन प्रोसिजरचा व्हिडिओ आहे तर तो टाकेल. तर प्लीज व्हिडिओ सगळ्यांनी बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर काही समजत नसेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नोट्स तुम्ही स्वतः पण लिहत जा. जे मी लिहून देते बोर्डवरती तर ते तुम्ही लिहा, जेणेकरून तुम्ही प्रॉपरली रीड करणार. थँक्यू.